रोजी नालंदा बुद्ध विहार येथे महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। कार्यक्रमाच्या वेळी जगातील प्रथम महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले, त्यागमूर्ती माता रमाई व तसेच ज्यांच्यामुळे महिला दिन साजरा करण्यात येतो असे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात केली। त्यानंतर बुद्ध वंदना घेण्यात आली। बुद्ध वंदनेनंतर झेडपी शिक्षिका सुजाता गायकवाड मॅडम, दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे सोलापूरचे शहर अध्यक्ष सुरेखा कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले। त्यानंतर महिलांसाठी विविध मनोगत व्यक्त केले। त्यानंतर महिलांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या। महिला दिन पार पाडण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष प्रतीक भालेकर, उपाध्यक्ष प्रसन्न शिवसरण, सचिव अतुल वाघमारे, कार्यकर्ते स्वप्नील माने व मंडळाचे सर्वा अश्वजित दुपारगुडे यांनी परिश्रम घेतले। प्रत्येक यशस्वी स्त्रीचा आपल्याला जी प्रत्येक स्त्री असते ते आपण मान्य करायला लागतो। आज 8 मार्च हा का साजरा करतात ते आपल्या महिलांना त्याची सुरुवात अमेरिकेमध्ये झाली। 1908च्या दरम्यान अमेरिकेमध्ये त्याच्या निमित्तानं तो जो दिवस आहे 8 मार्च पुढे त्याला मान्यता देऊन तो त्या 8 मार्च असं महिला दिन म्हणून साजरा करत होतो। तेव्हापासून आपण हा दिवस महिला दिन म्हणून साजरा करतो। महिलांनी एकत्रच येऊन संघटित येऊन केलेला मोर्चा होता। आजचा हा दिवस म्हणजे एकच दिवस महिलांनी एकत्र यायचं नाही तर रोजच महिलांनी एकत्र येणं आणि आता एकच म्हणजे महिला दिन साजरा करण्याचा रोजचा दिवस महिला दिन म्हणून साजरा केला तर योग्य ठरेल। एका दिवसात करणारी, निस्वार्थ प्रेम करणारी, मुलीला कणखर बनवणारी, जीवनाचा मूलमंत्र देणारी स्त्री कशी असावी? स्त्री असावी माता रमाई सारखी, कष्टाचा हिशोब न मांडणारी, चातकासारखी वाट पाहणारी, राजहंसाप्रमाणे संस्कार रुजवणारी स्त्री कशी असावी? तर स्त्री झाशीची राणी लक्ष्मीबाई सारखी असावी। स्त्री कशी असावी? तर स्त्री झाशीची राणी लक्ष्मीबाई सारखी असावी। ढाल म्हणून रक्षण करणारी, वारसा हक्क मिळवण्यासाठी काळजातून साथ घालणारी, ढाल म्हणून लढणारी, वारसा हक्क मिळवण्यासाठी काळजातून साथ घालणारी स्त्री कशी असावी? स्त्री असावी माता जिजाबाई सारखी, आदर्श समानतेचा सांगणारी, स्त्रीचे महात्म्य जाणणारी, तलवारच्या धारेसारखी चमकणारी स्त्री कशी असावी? तर स्त्री असावी कल्पना चावला सारखी, मुलीच्या पंखात बळ देणारी, आकाशाला गवसणी घालणारी आणि घारीसारखी पिलाकडे लक्ष ठेवणारी आई असावी चंद्रासारखी शीतल, प्रेमाने सांभाळून
प्रेमाने सर्वांना सांभाळून घेणारी, अंगणात प्राजक्ताचा सडा टाकणारी, नातवांचाही कौतुक करणारी आणि मुलीसारखेच नातवांनाही संस्कारी घडवणारी ह्याच्यामध्ये मी आता एक ऍडिशनल केलेलं आहे.